नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आज आहे ना आपला आपण 6वा अध्याय पाहणार आहोत हा. आणि हा जो 6वा अध्याय आहे, ह्याचं नाव ध्यान योग आहे. काय आहे? ध्यान योग. तर बरेच इथे ना बरेच वेळापासून, एक मिनिट हा, फक्त मला थोडा वेळ द्या. हरे कृष्ण. तर हा अध्याय 6वा, याचं नाव काय आहे? ध्यान योग. हा. तर या अध्यायामध्ये आपण अगदी व्यवस्थित कृष्णाने सांगितलेली ध्यान योगाची पद्धत बघणार आहे की खरा ध्यान योग काय आहे. हा. आणि का तर अर्जुनाला अजूनही असं वाटतंय की आपण युद्ध न करता अ, वनात जावं आणि हे सगळं करावं. हं? तर आपण बघूया खरा ध्यानयोग कशाला म्हटलं जातं. तर आधी आपण आपली प्रार्थना बोलूया. हा. माता मला को होस्ट करना. हरे ओम कृष्ण माता जी कहते हैं। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे। आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया। प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू की ज्यांनी सोप्या शब्दामध्ये गीता लिहिली आणि हे कृष्ण भावनेचं आंदोलन उभं केलं। नाहीतर आपण असे समोर बसून हा अभ्यासक्रम शिकू नसतो शकलो। तर प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते। आमच्या नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी या स्लाइड बनवल्या, हा उपक्रम सुरू केला। पूजा माताजी आमच्या मराठीच्या ग्रुप हेड, त्यांना प्रणाम करते आणि आमच्या पूर्ण ह्या मराठीच्या टीमला पण प्रणाम करते। अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते। आणि तुम्ही सगळे पण वेळेवर येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम। तर आहे ना, आज मग हा आता मगाशी म्हंटल ना ध्यान योग, हा, तर हा आहे अष्टांग योग, ध्यान योग म्हणजे। आणि अर्जुनाला यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्याला अजूनही वाटते की आपण युद्ध नको करायला, काहीतरी करून टाळता आलं तर बरं। त्यामुळे इथे कृष्ण आता त्याला ध्यान योगाची माहिती सांगताय। आता काल आपण बघितलं कर्म संन्यास योग, कालचा अध्याय तो आपण बघूया थोडासा आता इथे। माताजी घ्या पुढची स्लाइड। तर त्यामध्ये कृष्णानी ना आपल्याला कृष्ण भावना भावित कर्म कसं करायचं, का करायचं हे आपण बघितलं। नृग महाराजांची गोष्ट बघितली।
इथे अर्जुन काय विचारतो की मला एक निश्चित सांग की मी संन्यास घेऊ की कर्मयोग करू. तर कृष्णाने काय सांगितलं की निष्काम कर्मयोग, भक्तियुक्त कर्म ही श्रेष्ठ आहेत संन्यासापेक्षा. तर आपल्याला बंधनाशिवायची कर्म करायची आहेत. आणि ती कशी, तर कृष्ण भावना भावित कर्म जेव्हा आपण करतो त्याची बंधनं लागत नाहीत आपल्याला. मग त्याच्यानंतर आपण 5.18 श्लोक बघितलेला की एक नम्र व्यक्ती ज्ञानाच्या नजरेने चराचरामध्ये फक्त भगवंतांना पाहत असते. आठवतो ना तो श्लोक, एक कुत्रा, एक ब्राह्मण, एक हत्ती, गाय, कुत्रा, चांडाळ ह्यांना सम पाहतात. काय पाहतात? त्यांच्या हृदयातले परमात्मा, शरीर बघत नाहीत. मग त्याच्यानंतर आपण शांती मंत्र पाहिला होता. आठवतं का कोणाला? 5.29 श्लोक शांती मंत्र, की आपल्याला कृष्णांना काय काय म्हणून जाणायचंय आणि तसं शरण जायचंय. तर ती शांती आपल्या हृदयात आपोआप प्रकट होणार, बाहेर शोधायची गरज नाही उरणार. 3 गोष्टी सांगितल्या होत्या बघा. श्लोक आठवा. अरे आठवत नाही कोणाला. अ भोक्तारम यज्ञ तपसाम, की सगळ्या यज्ञ आणि तपस्यांचे सर्वोच्च भोक्ता कोण आहेत? कृष्ण. हम्म. सर्वलोक महेश्वरम, की इथे जे काही ग्रहगोल, ब्रह्मांड आणि सगळे देवी देवता आहेत, ह्या सगळ्यांचे ईश्वर परमेश्वर कोण आहेत? सर्वलोक महेश्वरम कृष्ण आहेत. आणि सुहृदम सर्व भूतानाम, की ते सर्वांचे जवळचे मित्र आहेत, सर्वांवर त्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचे हितचिंतक आहेत. सुहृदम सर्व भूतानाम आहे. जर का आपण ह्या 3 प्रकारे कृष्णांना जाणू शकलो आणि त्या प्रकारे त्यांच्याशी जोडून घेऊ शकलो ना, तर आपल्या हृदयात शांतता आपोआप. म्हणजे इथले आपण कुठले म्हटले, प्रायमरी दुःख म्हणजे जी प्राथमिक दुःख आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी आणि आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक, हे दुय्यम दुःख, ह्या सगळ्यातूनच आपण कृष्णांच्या सहाय्याने पार करू शकू त्यांना. तर हा कालचा अध्याय होता. आता ना आजच्या अध्यायामध्ये माताजी घ्या पुढची स्लाइड. ध्यान योग असं ह्याचं नाव आहे. आपण व्यवस्थित बघूया की ध्यान ही काय प्रोसिजर आहे. ती एक मोठी प्रक्रिया आहे. बघूया ती कशी आहे. तर अष्टांग योगात प्रगती करणे म्हणजे हे जे आहेत ना, हे अष्टांग योग आहेत. 8 टप्पे आहेत ह्याच्यामध्ये. ते मग त्याच्यानंतर बघू आपण अष्टांग योगाचे टप्पे. मग त्याच्यानंतर मनाला संयमित करावं लागतं आपल्याला. मग इथे अर्जुनाला प्रश्न पडतो. अर्जुनाचं तुम्ही बघा की ज्या अर्जुनाला फार वाटतंय की मी ते करावं, त्याचं काय प्रतिक्रिया आहे ती आपण पाहू आता. मग त्याच्यानंतर अर्जुन किती म्हणजे शेवटी तो एक राजा आहे, त्याला किती काळजी आहे बघा. तो एक प्रश्न विचारतो कृष्णांना की हा जो अ, अष्टांग योगाचा मार्ग आहे, समजा ह्याच्यामध्ये कोणी अल्पशी प्रगती केली आणि किंवा पूर्ण प्रगती केली, पण तो तो पूर्ण नाही करू शकला अष्टांग योगाचा टप्पा, तर त्यांचं काय होतं? मग कृष्णाने सांगितलेलं आहे काय होतं. आणि सर्वोच्च योगी कोण हेही सांगितलेलं आहे हा अष्टांग योग सांगून. पाहू आपण टप्प्याटप्प्याने. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर आता योग म्हणजे काय? ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे. योग म्हणजे काय माहित आहे का कोणाला? योग म्हणजे काय? आत्म्याला परमात्म्याशी जोडणे. टू कनेक्ट विथ कृष्णा. बरोबर आहे, माताजींनी सांगितलं ते की तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं, बाकी कुठल्या देवी देवतांशी जोडलं जाणं ह्याला योग म्हणत. तुम्ही जेव्हा कृष्णांशी जोडलं जाता त्याला योग म्हणतात. जुळतो आपण त्यांच्याशी. तर ओके, म्हणून गीतेच्या सगळ्या ह्याचं नावं बघा, योग आहे त्याच्या पुढे. कर्मयोग, कर्मसन्यास योग, ध्यान योग, भक्ती योग असं. तर आहे ना, आता तुम्हाला वाटतंय का हे बघा, ही मगाशची स्लाइड होती किंवा ह्या स्लाइड मधून
तुम्ही ह्यातनं कृष्णांशी जोडलं जातंय, हा मग योग आहे असं वाटतंय का? नाही. कुठे पण आहे. पुढच्या घ्या स्लाइड माताजी, बघा सगळ्यांनी लक्ष देऊन. हे वाटतंय का तुम्ही यातनं कुठे कृष्णांशी जोडलं जातंय? हा, पुढे घ्या माताजी. आता बघा हा, इथे काय काय, हा बियर योगा, ऑफिस योगा, तो गोट योगा, आणि ही योगाची वेगवेगळी पुस्तकं आहेत. कॅटसाठी, प्रेग्नन्सी मधला योगा. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही कुठे कृष्णांशी जोडलं जाताय? सांगा मला. प्रथम दर्शनी तर नाही वाटत माताजी. हा, बाकीच्यांना? नाही वाटत आहे. हा, तर हा जो आहे ना, हे तुमचं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी अष्टांग योगाचा एक टप्पा आहे. त्यातला मधली एक पायरी आहे. तो पूर्ण अष्टांग योग नाहीये. आता आपण ध्यान योगामध्ये जे सांगितलंय ते बघूया की काय, कशाला म्हणतात ध्यान योग. त्याच्यामध्ये 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. आणि ह्या 8ही अंगांनी तुम्ही कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. ह्यामधला पहिला नियम आहे की तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे करायचं आहे. ह्यातलं काहीही तुम्ही एकट्याने करू शकत नाही, किंवा मग त्याचे जे रिझल्ट्स असतील ते काहीतरी विचित्र असणार आहेत. हा अतिशय काटेकोरपणे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचा योग आहे, हा अष्टांग योग. मग त्याच्यानंतर ह्या 8ही अंगाने आपण कृष्णांशी जोडलो गेलो पाहिजे. असं नाही म्हणू शकत आपण की मी डायरेक्ट प्राणायाम मधून सुरू करतो, मी डायरेक्ट प्रत्याहार मधून सुरू करतो, नाही. तर तुम्ही 8ही अंगानी कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. ते 8 टप्पे जसे सांगितलेले आहेत शास्त्रात त्या क्रमाने पूर्ण व्हायला पाहिजे. आणि हा कदाचित त्यामुळे खूप लॉंग असा प्रोसिजर आहे ही, आणि कदाचित जन्मानुजन्मांची पण आहे. आणि मुख्य म्हणजे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली इथे काही करता येत नाही. मग आता आपण जरा डिटेल बघूया. त्याच्या आधी ना, काल आता आपण कृष्णाने सांगितलं की यम, सॉरी, की तुम्ही निष्काम कर्म म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म करायला हवीत. आपली कर्मफळ भगवंतांना अर्पण करू. नाही तर आपल्याला कर्मबंधनं लागतात. मग त्यामुळे आपण आपलं जीवन हे कृष्ण भावना भावित कर्मांकडे वळवायला हवं, हळूहळू. तर आहे ना, एक का वळतो माणूस ह्या ध्यान योगाकडे? कसं असतं ना, जीवनात काही टप्पे येतात आणि मग त्यांना एकतर ते प्रगतच असतात की त्यांच्यामध्ये आधी लहानपणापासून वैराग्य असतं, किंवा कशामुळे तरी त्यांना असं वाटतं की नक्कीच हे काही खरं नाहीये इथलं भौतिक जग, आणि हे चालवणारा इथे सुप्रीम कोणतरी आहे. इथे कोणतरी या सगळ्याचा कंट्रोलर आहे, जो सगळ्यांची काळजी वगैरे घेतो. मग कोण आहे? मग ते शोधण्यासाठी जर का त्यांनी हा ध्यान योगाचा मार्ग स्वीकारला, तर ना ह्या ध्यान योगाच्या मार्गा म्हणजे आधी तुमच्या हृदयामध्ये थोडीशी तरी वैराग्य यावं लागतं, की ह्या भौतिक इंद्रिय सुखांच्या मागे धावणं थांबलेलं असतं. मग कोण आहे ह्या सगळ्याच्या मूळ? हे शोधताना ना कसं होतं, आपल्या हृदयामध्ये षड्रिपुमय 6 आपले शत्रू आहेत, जे आपल्या हृदयातून पूर्ण जावे लागणार. तर तुम्ही ध्यान योग करू शकता. हा, काम, काम म्हणजे अनियंत्रित इच्छा. हा, तर काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर, हे ते 6 गोष्टी आहेत ज्या आपल्या हृदयातून पूर्ण निघून जाव्या लागतात. हा, तर त्यासाठी ना आपल्याला हा ध्यान योग मदत करत असतो. ओके. मग हा, ह्याच्या म्हणजे नुसतं पटकन धावत सुटून उपयोग नसतो. काल आपण एक फल्गू वैराग्य आणि युक्त वैराग्य असं बघितलं. तर फल्गू वैराग्य म्हणजे काय असतं, फ्रस्ट्रेशन मधून वगैरे उठलो आणि काहीतरी केलं, पण ते टिकत नाही, तिथलंही आयुष्य कठीण वाटतं, तेही जमत नाही. तसं नाही. युक्त वैराग्य कसं असतं की तुम्ही भक्तांच्या सेवेत आहात, कृष्णांशी जोडताय, नाम जप करताय, आणि जपामुळे वगैरे हळूहळू मनामध्ये वैराग्य येत चाललेलं आहे. आणि मग शेवटी गुरूंच्या हे म्हणजे मार्गदर्शनाखाली वैराग्य, सॉरी, किंवा संन्यास घेतला,
तर तो संन्यास टिकतो. हं? तर तो असतो युक्त वैराग्य. आपण त्यासाठी बघितलं की तुम्हाला काही सोडायची गरज नाही. जे आहे त्यातनं आपण कृष्णाची सोडायला हवी. म्हणजे फल्गू वैराग्य कसं असतं की हे सगळं पैसा वगैरे मिळवणं हे सगळं चुकीचं आहे, मी ते सोडून जातो. पण नाही, ते तुम्ही कृष्ण भावनेसाठी जर का वापरलं तर चालतं. म्हणजे ते युक्त वैराग्य असायला हवं. त्यासाठी तुमची कर्तव्य सोडून जायची गडबड करू नका. आपल्यावर प्रत्येकावर काहीतरी जबाबदाऱ्या असतात, त्या पार पाडायला हव्या आपण. मग ही जो ध्यान योग आहे ना तर ह्या ध्यान योगामध्ये सुद्धा खूप गडबड करायची नाही कधी. एकतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्यामध्ये जे वैराग्य असेल हे युक्त वैराग्य आहे, हे आपण लक्ष देऊन पाहायला हवं. तर आता बघूया हा कसा आहे. तर ना ह्याचे पहिला काय आहे यम. यम म्हणजे काय तर बाह्य नियम. की हे नियम आता आता विष्णूंची ध्यानधारणा हा सत्ययुगाचा धर्म आहे. हा कलियुगाचा नाही. तरी पण जर का करायचा म्हटला तर ह्या यम जरी करू शकलो, यम आणि नियम, तरी कलियुगामध्ये खूप झाले. आता कारण ना ह्या यम मध्ये अंतर्गत 10 नियम आहेत बघा. अहिंसा. तर आपण पुढच्या अध्यायात ज्ञानयोगातले शिकणार ना, तेव्हा अहिंसा म्हणजे काय मी डिटेल सांगते तुम्हाला. फक्त मांसाहार खाणं हे ठीकच आहे, आणि पण अहिंसाचे खूप सॉरी मांसाहार न खाणं आणि पण अहिंसाचा खूप गहिरा अर्थ आहे, ते आपण नंतर बघू. पण पहिल्यांदा अहिंसा, त्याच्यानंतर सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. म्हणजे तुम्ही एक ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करा, किंवा गृहस्थ असाल तर आपल्या पती किंवा पत्नी बरोबर प्रामाणिक, आणि मुलांना कृष्ण भावना भावित जीवन शिकवायला हवं. मग त्याच्यानंतर अपरिग्रह, मग शौच. म्हणजे शौच म्हणजे स्वच्छता, शुची. ती तन म्हणजे शरीर, मन आणि व्यवहार या तिघांची पण असायला हवी. मग त्याच्यानंतर संतोष, स्वाध्याय, जप आणि ईश्वर प्रणिधान. हे टप्पे आहेत यम मध्ये. हे एवढे आपण पाळले की आपण यम पुरा करतो. मग नियम. यम हे काय करायचं नाही हे सांगतं. मग नियम मध्ये येतात योग्य सवयी. की तुम्ही 6 तास, म्हणजे आता इथे इस्कॉन मध्ये जे ब्रह्मचारी असतात त्यांना प्रभुपाद स्वामींनी 6 तास झोपायला सांगितलेलं आहे. जर का दुपारी एखाद तास झोपलात तर रात्री 5 तास झोपायचे, कारण ते तिथले नियम आहेत. तर असे नियम की तुमच्या झोपेवर तुमचं कंट्रोल हवं. पुन्हा हे उठायचं पहाटे लवकर 4ला उठायला हवं. खाण्याच्या सवयी व्यवस्थित हव्यात. म्हणजे तुम्ही जे काय करताय ते शिका, पण गीता आणि भागवतम शिकायला वेळ द्यायला हवा, जप करायला हवा, हे सगळं. तर हे नियम असतात ज्याचे त्याचे. मग जेव्हा ते पूर्ण करतो त्याच्यानंतर येतं आसन. आता इथे कृष्ण काय सांगतात की आसन हे सुखासन किंवा पद्मासन चालतं. हा. मग त्याच्यानंतर तुम्ही पाठीचा कणा एकदम ताठ ठेवून बसायला हवं. भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर करायला हवी. पुन्हा आसन थोडं खूप उंच पण नको जमिनीपासून, जमिनी बरोबर पण नको, असं मध्यम उंचीवर हवं. आणि हरणाची कुशगवत असतं ना, ते अंथरा, त्यावर हरणाची कातडं घाला. ते कशासाठी तर विंचू वगैरे किंवा मुंग्या वगैरे येऊन त्रास देऊ नयेत म्हणून. तर हे आसन झालं. मग त्याच्यानंतर येतो प्राणायाम. प्राणायाम काय असतो? श्वासावर नियंत्रण. त्याच्यासाठीचे ते सराव असतात. तर आपल्याला अनुलोम विलोम, सगळ्या कपालभाती वगैरे आपल्याला माहित आहे, पण हे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित शिकायचा, त्याचा रोज सराव करायचा. मग ज्यामुळे आपलं ना हळूहळू श्वासावर स्वतःच कंट्रोल येत जातं. मग त्याच्यानंतर येतो प्रत्याहार. म्हणजे प्रति आहार असं आहे ते. मग म्हणजे काय तर तुम्ही मागे घ्यायला हवं. काय मागे घ्यायला हवं तर तुम्ही तुमच्या इंद्रियांना काय देताय त्यावर तुमचा कंट्रोल हवा. म्हणजे इंद्रियांच्या ताब्यात स्वतःला द्यायचं नाही, तर तुमची इंद्रिय ही पूर्णपणे तुमच्या ताब्यात यायला हवी. म्हणजे तुम्ही कानानी काय ऐकता, डोळ्यांनी काय बघता, जिभेने काय खाताय, काय बोलताय, काय चव आवडते तुमच्या जिभेला, ह्या सगळ्यावर तुमचा कंट्रोल हवा.
आणि ते म्हणजे कांदा लसूण नको, चहा वगैरे नको. जीही कोणही हे ध्यानधारणेमध्ये असतात तिथले हे बेसिकच नियम असतात. कारण त्याशिवाय तुम्ही त्या मार्गावर पुढे जाऊ नाही शकत. हं. तर हे सगळं ह्या प्रत्याहारमध्ये येतं, की सात्विक आहार हे सगळं ध्यानासाठी खूप आवश्यक आहे आणि तुमच्या इंद्रियांवर तुमचा ताबा येण्यासाठी. हां. मग त्याच्यानंतर हा टप्पा पूर्ण केला, इंद्रिय शांत झालीत, की मग येते धारणा. धारणामध्ये ना कुठलीही भौतिक इच्छा राहत नाही त्या मनुष्याला. असं समजा, की बऱ्यापैकी त्याने ह्या भौतिक जीवन जे म्हणतो ह्यातनं स्वतःला अलग केलेलं असतं. हां. मग ते कृष्णावर पूर्ण इंद्रिय त्यांची एकाग्र करू शकतात. ही धारणा ही सुरुवात असते ध्यानची. हं. पूर्ण त्यांचं मन सगळी इंद्रिय कृष्णांवर एकाग्र झालेली असतात. मग येतं ध्यान. मग ध्यान कसं असतो, हा जो एकाग्रपणा हळू-हळू धारणामध्ये यायला लागलाय ना, तो ध्यानमध्ये आपलं वाढतं प्रमाण, की आपण आहे ना भगवंतांवर आपली इंद्रिय एकाग्र करू शकतो. कशी माहीत आहे? इंद्रियांवर असा कंट्रोल आता समजा वाऱ्यामध्ये आपण पणती ठेवली, तर पणतीची ज्योत अशी हलत राहणार. पण तेच तुम्ही वारा येत नाही अशा ठिकाणी ठेवली तर कशी ती अविचल अशी तेवत राहते ना, तशी ह्या ध्यानमध्ये इंद्रिय विषयांच्या मागे धावणं-बिवणं सगळं खूप मागे पडलेलं असतं आणि कृष्णांवर सगळी इंद्रिय आपली स्थिर झालेली असतात. हं, मग जसा हा ध्यान करायचा टप्पा तुमचा वाढत जातो म्हणजे टाईम, वेळ वाढत जातो ना, खूप-खूप वेळ तुम्ही करू शकताय, असं ते सगळं गुरु पाहत असतात आणि असं करत-करत शेवटी एकदम गुरूंच्या परवानगीने समाधी असते. हां, की जिथं मग ना कृष्णाशी तुमचं मन इतकं स्थिर झालेलं असतं, की तुमचं शरीर जरी हा भाग पृथ्वीचा भाग असलं, तरी तुमचा ह्या बाह्य जगताशी काहीही संबंध नसतो. काही म्हणजे काही नाही. ओके. तर ह्याला म्हणायचं समाधी. तर आता इथे ती स्लाईड नाहीये बहुतेक. एक परत कधीतरी दाखवेन. ती माताजी बघा हो ही नाही. ते एक योगी आहेत ध्यान करणारे. पाठीमागे घ्या. ती ध्यान नाहीये योगावर बहुतेक. आहे. हा. हो, ती ह्या स्लाईड्सच्या ह्याच्यात नाहीये. पण ते 1 मिनिट मागे जे ध्यान योग लिहिलेलं होतं ना, तिथं आहे. मी ती फक्त दाखवते त्यांना. हां. तर ही नंतर कधीतरी बघू आली तर. ही जी आहे ना, ही एक्झॅक्ट ते समाधीमध्ये आहेत बघा. त्याला म्हणायची समाधी अवस्था. हां, आता ही जवळून नाहीये. बघू पुन्हा कुठल्यातरी स्लाईडमध्ये असली ना, तर आपण नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. हां, माताजी आपण होतो तिथे घ्या. त्या स्लाईडमध्ये ना त्यांनी शोल्डरच्या बरोबर त्यांच्या एक वाघ दाखवलाय. तरी ते एवढे समाधीमध्ये हे आहेत ना, की अजिबात त्यांना ते म्हणजे ते काही लक्ष नाहीये त्यांचं, की एवढ्या घोर वनात आहेत ते आणि वाघ आपल्या इतक्या जवळ आहे वगैरे. हं. तर अशी ही समाधीचा टप्पा असतो. आता आपण आता जे तुम्हाला सांगितलं ना, ते बघूया आपण हे. मग त्याची मागची घ्या 6.1 पासून घेते. हां, नाही बरं, पुढची स्लाईड घ्या. वाचा माताजी. हरे कृष्ण. योगी पुरुषाने सदैव एकांतस्थळी एकटे राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. 6.17 त्याने आपला आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असायला हवे. 6.11 त्याने एकांतस्थळी भूमीवर कुशासन अंथरून ते मृगचर्माचे आच्छादित करावे. मृगचर्माने आच्छादित करावे. आसन उंचावर किंवा अत्यंत खाली असू नये आणि त्यानंतर त्याने आसनावर दृढतापूर्वक बसून मन, इंद्रिये, क्रिया यांचे संयमन करून मनाला एकत्र करून हृदय शुद्ध करण्याचा योगाभ्यास करावा. हरे कृष्ण. हां, हरे कृष्ण. तर हे आता आपण बघितले ते हे टप्पे हां, की कसं त्यांची आसन कसं असावं, यम, नियम, आसन. माताजी पुढची स्लाईड घ्या. आणि हे सगळं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचंय हां, एकट्याने इथे काहीही करायचं नाहीये. वाचू माताजी. हं. हरे कृष्ण. 6.15 याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करतो.
6.19 वायूचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. 6.20 ते 23 योगा अभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. हरे कृष्ण. तर हे आपण जे आता टप्पे बघितले, हे 8 टप्पे आहेत हा, आणि ह्याला अष्टांग योग म्हणतात. आणि आपण ह्या 8ही अंगांनी कृष्णांशी जोडलं जाणं खूप गरजेचं आहे. हम्म. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. आणि ह्यातला कुठलाही टप्पा आपण हे करायचा नाहीये, गाळायचा नाहीये. मग आता तुम्ही सांगा बघू, तुम्ही हा अष्टांग योगाचा अभ्यास करायला तयार आहात का? नाही माताजी. हो येस. प्रभूजी आहेत तयार करायला. मी ओके. नाही. पण आता पाहूया, हे ज्याचं त्याचं पण जरा अवघड आहे हा. पण आता अर्जुनाला काय वाटतं पाहूया आपण, की ज्या अर्जुन कोण आहे अर्जुन हा बघा हा, की तुम्हाला आठवतं गोष्ट तर सगळ्यांना माहित आहे. एकदा आश्रमात असताना गुरु द्रोण काय सांगतात सगळ्यांना, की मी तुमची एक परीक्षा घेणार आहे. त्या झाडावर असलेल्या पक्षाच्या डोळ्यावर तुम्ही नेम धरायचे, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मग सगळ्यांना एकच विचारतात, ते तुम्हाला काय दिसतंय? तर प्रत्येक जण वेगवेगळी उत्तरं देतात. आठवतंय ना, आजूबाजूची दिसतायत, तुम्ही दिसताय, मी दिसतोय, झाडं दिसतायत, तो पक्षी दिसतोय. जेव्हा अर्जुन आणि मग ते कोणालाच नेम धरायला देत नसतात. अर्जुन जेव्हा येतो तेव्हा तो काय म्हणतो, की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय. एवढा टोकाची एकाग्रता असणारा, ते द्रौपदीच्या लग्नाच्या वेळेसचा पण होता तो जिंकलेला. हम्म. तर असा जो हा अर्जुन होता ना, म्हणजे वनवासात जेव्हा जातात तेव्हा सुद्धा अर्जुन अगदी स्वर्गात जाऊन इंद्रांना प्रसन्न करून वेगवेगळे अस्त्र शस्त्र मिळवतो. शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. तो अर्जुनाची प्रतिक्रिया बघूया. हा बा त्याची पुढची स्लाइड. हा, हे बघा नर आणि नारायण हा अवतार जो आहे ना, तो सहस्त्र कवचधारी असुर होता. आता ती गोष्ट नाही सांगत, पण त्याच्या 1,000 वर्ष एका कवच म्हणजे सॉरी 1,000 वर्ष जेव्हा तुम्ही त्याच्याशी लढणार तेव्हा एक कवच त्याचं बाजूला व्हायचं. अशी त्याच्याकडे 1,000 कवच होती. हा, मग नर आणि नारायण असा अवतार घेतला. नारायण आपले विष्णू, आणि नर कोण होता? अर्जुन होता. मग ते कसे 1,000 वर्ष लढले की ताकद कमी यायची, पूर्ण क्षमता संपायची. मग हे नारायण 1,000 वर्ष पहिले लढतात तेव्हा नर तपस्या करत असतो. हा, एक कवच बाजूला होतं. मग दुसरा वेळेस नर लढायला सुरू करतो आणि नारायण तपश्चर्या करत असतात. असं ते करत 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 त्याची 999 कवच बाजूला करतात. फक्त एक राहतं, तेव्हा तो सूर्यामध्ये दडतो आणि मग तो सूर्यपुत्र कर्ण म्हणून येतो वगैरे. ती गोष्ट पुढे वेगळी, आपल्याला ते पाहायचं नाहीये. तर हे नर आणि नारायण मधलं नर कोण आहे? अर्जुन आहे. तर असा हा श्रेष्ठ अर्जुन काय म्हणतोय बघूया आता. आणि हे नारायण जे आहेत ना, हे आजही बद्रीनाथ मध्ये तपश्चर्या करतात असं मानलं जातं. हे कारण पृथ्वी कलियुगातल्या पापानी अशी डळमळीत झाली असती, पण आजही नारायण तिथे तप करतायत. पृथ्वी स्थिर राहण्यासाठी आणि मनुष्यांचं कल्याण होण्यासाठी. तर बघू आता ह्या नर नारायणातल्या नारायण अर्जुना नराला काय वाटतंय. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. म्हणजे हा असा श्रेष्ठ योद्धा आहे तो. हा, हे इथं बघा, ती शंकर हे घ्यायला येतात परीक्षा, आणि अर्जुन ती एकच शिकार, म्हणजे दोघही एकाच शिकारीवर बाण मारतात आणि धावत शिकारीकडे जातात. तर दोघांचं भांडण सुरू होतं की माझी शिकार आहे, माझी शिकार आहे. मग दोघांचं युद्ध सुरू होतं. मग अर्जुन आणि शंकरांचं युद्ध सुरू असताना मग शंकर मध्येच थांबतात आणि आपण कोण आहोत ते सांगतात आणि प्रसन्न होतात आणि पाशुपतास्त्र देतात. हा, बा त्याची पुढची स्लाइड घ्या. वाचा माता. हरे कृष्ण. हे कृष्ण, मन चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. हरे कृष्ण. बघा, त्याला काय वाटतंय, की तो काय म्हणतोय, की इतक्या स्थिर मनाचा, आधी तशीही धनुर्विद्या
येण्यासाठी तुमचं मन खूप स्थिर असावं लागतं, एकाग्रता असावी लागते. तर तो अर्जुन काय म्हणतोय, माझं मन चंचल आहे, स्थिर राहत नाही, अस्थिर आहे, चंचल आहे ते, उच्छृंखल म्हणजे सगळ्याच्या मागे धावणार आहे, हा दुराग्रही, माझं ऐकत नाही अजिबात, आणि अत्यंत बलवान आहे. त्यामुळे माझा मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षा कठीण आहे. म्हणजे तो काय म्हणतोय अरे कृष्णाला, की हे अशक्य का मला तुम्ही सांगता, माझ्यासाठी हे अशक्य आहे. मी एक वेळ वायूला कंट्रोलमध्ये करेन, वायूला नियंत्रित करू शकतो, पण मी माझ्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. तर आता ज्या अर्जुनाला फार वाटत होते की आपण वनात जावं आणि अभ्यास करावा, ओके, हा माताजी घ्या पुढची स्लाईड. आता कृष्ण काय सांगतात बघूया, की त्याचं तर म्हणणं पडलं की मी वायूला, हा माताजी हा श्लोक वाचा. हरे कृष्ण. चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरे कृष्ण. हा, आता ह्याचं तर असं म्हणणं पडलंय की मी वायूला कंट्रोलमध्ये करेन पण माझं मन ताब्यात राहत नाही. आता कृष्ण काय म्हणतात पाहूया. हरे कृष्ण. श्लोक 6.35. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाऊ कौंतेय, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. हरे कृष्ण. हा, मग आता इथे कृष्ण म्हणतात, अर्जुना, जे अशक्य आहे ते मी तुला का सांगेन, मनाला ताब्यात ठेवणं नक्कीच शक्य आहे, पण त्यासाठी काय करायला हवं, तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या मनावर आपला ताबा येण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी हव्या. की तुम्ही अभ्यास करायला हवा, सराव करायला हवा, आणि अनासक्ती. ही दोन गोष्टी हव्या आपल्याकडे, की अभ्यास, सराव आणि अनासक्ती. तर मग आता अनासक्ती हवी म्हणजे आलं ना इंद्रियांवर कंट्रोल. हा जो ध्यान मार्ग आहे, हा तुमची इंद्रिय ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. तो गडबडीने करायचा मार्ग नव्हे. त्यामुळे मग आता हे सांगतात बघा, पुढे कृष्णच सांगतात की ह्या मार्गावर ना प्रगती करणं हे खूप क्लेशदायक आहे, सोपा नाहीये हा मार्ग. एकतर बेसिकली गृहस्थांसाठी हा मार्गच तसा नाहीये. दुसरी गोष्ट, इतकं इंद्रियांवर कंट्रोल आणणं अवघड असतं, आणि प्रत्येकाला शक्य नसतं की उठून घर सोडून वनांमध्ये जाणं, वनांमध्ये राहणं सोपं नाहीये. तर इथे कृष्ण पण सांगतायत की ह्यासाठी तुम्ही करू शकता मनावर एवढा ताबा, पण तुमच्यामध्ये अनासक्ती हवी, आणि तुम्ही त्याचा योग्य सराव करायला हवा. योग्य अभ्यास असा शब्द आहे बघा तिथे, की मार्ग तुमचा योग्य हवा, योग्य गुरु आणि राईट ऑन वे हवं. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ना मनाविषयी सांगतायत ना कृष्ण, की मन आपल्या ताब्यात हवं वगैरे. मन आपला मित्र आहे की शत्रू आहे? तुम्हाला काय वाटतं, मन आपला मित्र आहे की शत्रू आहे? मित्र आहे. बर चालेल. तर काही कृष्ण काय प्रमाणात म्हणतात, काही प्रमाणात शत्रूही कधी कधी होतो माताजी. तर ह्याचं उत्तर कसं आहे, जर का तुमच्या ताब्यात असेल तर तुमचा अत्यंत जवळचा मित्र आहे, आणि जर का तुमच्या ताब्यात नसेल तर शत्रू तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही, तुमचा मनच तुमचं शत्रू असतं. बघूया आपण तो श्लोक. माताजी वाच घ्या पुढे. हे मगाशी म्हटलं बघा, आपले 6 शत्रू आहेत, षड रिपू म्हणतात: काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. तर हे आपले 6 अनर्थ म्हटलेलं आहे ह्यांना, 6 अनर्थ. ह्यातनं आपण बाहेर पडायला हवं. जेव्हा आपण जप वगैरे करतो ना, तुम्ही बघा जपात, आता पण शेवटी हा अध्याय संपल्यावर ते स्लाइड्स आहेत, जप करतो ना तेव्हा आपल्यामधून ह्या गोष्टी आपोआप हळूहळू कधी सोडून जाणार कळणार नाही. पण ह्या षड रिपू आहेत, हे 6 अनर्थ आहेत, ह्यापासून आपल्याला मुक्त व्हावं लागतं. काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. माताजी पुढची घ्या.
हरे कृष्ण. श्लोक 6.6 ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन शत्रू असते. हरे कृष्ण. लोकांचा नंबर तिथे चुकलाय, पण आपण नंतर नीट करू तो. तर हा, इथे कृष्ण काय सांगतायत बघा, की ज्याने मनाला जिंकलंय त्याच्यासाठी त्याचे मन सर्वोत्तम मित्र आहे. ओके, म्हणजे तुमच्या ताब्यात जर का तुमचं मन असेल ना, तर ते तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे, जवळचा. आणि जर का अपयशी असाल तर शत्रू तोच आहे. तेवढा म्हणजे दुसरं कोण शोधायची आवश्यकता नाहीये. तर आणि ह्याच्याही पुढे जाऊन आपण गीता शिकतोय. गीता हे खूप असं गहिरं ज्ञान आहे. तर ना, तुमचं मन जर का तुम्हाला कृष्णांच्या स्मरणात ठेवत असेल, तर तुमचा अत्यंत जवळचा म्हणजे मित्र आहे. आणि जर का ते मन तुम्हाला कृष्णांच्या विस्मरणात ठेवत असेल, बाकीच्या गोष्टींमध्ये अडकवत असेल आणि कृष्णांपासून दूर करत असेल, तर तत्वतः सगळ्यात मोठा शत्रू तेच आहे. कारण आत्म्याचं ना, आत्म्याला एकच गंतव्यस्थान माहित आहे. ते म्हणजे भगवंतांचं धाम. त्याला ओढ आहे तिकडे जायची. त्यामुळे जर का मन आपल्याला त्याच्यापासून लांब खेचत असेल, तर तोच सगळ्यात मोठा शत्रू आहे. हा, माताजी घ्या पुढची. हरे कृष्ण. मन अत्यंत शक्तिशाली आहे. मन हे आगीसारखे आहे. जेव्हा आग नियंत्रणाखाली असते तेव्हा चमत्कार घडून आणू शकते, पण जेव्हा आग नियंत्रणाबाहेर असते तेव्हा ती विध्वंसक ठरते. हरे कृष्ण. अत्यंत शक्तिशाली आहे. तेच मन मला यशस्वी बनवू शकतं. म्हणजे मनाचा निग्रह चांगला असेल, व्यवस्थित असेल, तुमच्या ताब्यात तुमचं मन असेल तर. हा, आपण तो शरीराचा, मनुष्य शरीराचा रथ बघितलेला बघा. त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा, मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहणार. नाहीतर इथे त्यांनी उदाहरण दिलंय बघा, एक ठिणगी सुद्धा ते कितीतरी मोठी जंगल जाळतं वणवा लागला की. आणि मग इकडे हे करतायत, रॉकेट सोडतायत. हा, असं असेल तर ते चांगलं आहे. तीच अग्नीची वेगवेगळी रूपं आहेत. हा, तर आपलं मन पण असंच आहे. जर का तुमच्या ताब्यात असेल तर तुमचा जवळचा मित्र आहे, तुम्हाला कृष्णांच्या स्मरणात ठेवत असेल तर. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवा. मन ताब्यात असेल तर आपली इंद्रिय आपल्या ताब्यात राहणार. हा, हा माताजी घ्या पुढची. आणि ना, पूर्ण गीतेमध्ये तुम्ही बघाल की कृष्ण सांगतात की तुमचं मन मला द्या. हा, मंत्र आता पुढे बघू आपण. मंत्र ह्या शब्दाचा अर्थ पण तेच आहे. तुमच्या जे मनात आहे ते भगवंतांपर्यंत पोहोचवतो तो मंत्र असतो. तर आपल्या मनातले बाकीचे हे 6 गोष्टी आता बघितल्या, ह्या 6 अनर्थ बाजूला झाले तर भगवंतांना यायला जागा मिळेल ना. भगवंत आपल्या हृदयामध्येच येत असतात पहिल्यांदा. मनात यायला जागा तर हवी. त्यामधले बाकीच्या गोष्टी जातील तर भगवंत येतील. हा, आता कृष्ण हे सांगून झाल्यावर ना, अर्जुन त्यांना एक प्रश्न विचारतो बघा. हरे कृष्ण. 6.37 अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्ती करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? 6.41 योग्य भ्रष्ट योगी पुण्यात्माच्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुखोपभोग केल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. 6.42 अथवा दीर्घकाळ योगा अभ्यास केल्यानंतर यशस्वी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रत्येक प्रकारचा जन्म या लोके अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, अर्जुन काय विचारतो की हा खूप मोठा प्रवास आहे अष्टांग योगाचा. हा, आणि वनात जावं लागतं, एकटं राहावं लागतं. मग तो काय म्हणतो की कृष्ण, असं झालं तर एखादा ह्या मार्गावर प्रामाणिकपणे चालतोय, प्रगती पण करतोय, पण कोणत्याही कारणामुळे तो हा योग पुरा नाही करू शकला, समाधी अवस्थेपर्यंत जाऊ नाही शकला, त्याचा आधीच मृत्यू झाला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते? तर मग इथे कृष्ण 2 सांगतात की समजा त्याने अर्ध्यापर्यंत म्हणजे थोडी प्रगती केली आहे, अर्ध्यापर्यंत वगैरे साधारण पोहोचलाय, आणि मग त्याला नैसर्गिक मृत्यू आला किंवा वन्य प्राण्यांनी वगैरे काहीतरी अ, हल्ला वगैरे केला, असं कायही समजा, आणि त्याला मृत्यू आला.
तर अशांना भगवंत जन्माला घालताना की नाही वैभवशाली आणि गुणवान कुटुंबात जन्माला घालतात. कसं प्रत्येक वैभवशाली कुटुंब गुणवान असतं असं नाही, त्यामुळे वैभवशाली आणि गुणवान कुटुंबात जन्माला घालतात की जिथं ना हे अन्न वस्त्र निवारा मिळवण्यासाठीची जो संघर्ष असतो तो नसेल आणि तो जो त्याचा राहिलेला योग मार्ग आहे त्याला तो पटकन ह्या जन्मामध्ये जोडला जाईल आणि तो पूर्ण करेल. हा, त्याला कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वगैरे कमी असतील अशा प्रकारच्या. आणि समजा की अगदी ध्यान धारणा ध्यान पर्यंत गेलेले आहेत. हा, तिथपर्यंत जाऊन पोचलेले आहेत आणि काहीतरी झालं आणि अचानक त्यांना मृत्यू आला, तर भगवंत त्यांना वैष्णव कुटुंबात जन्म का देतात. म्हणजे वैष्णव कुटुंब म्हणजे कुठलं, अत्यंत बुद्धिमान योगी कुळात. योगी म्हणजे वैष्णव जे ऑलरेडी कृष्णांचे भक्त आहेत. जसं आता प्रभुपाद स्वामींचे आई वडील होते, त्यांचे घर हे प्रभुपाद स्वामींच्या आधीपासून ते सगळे शुद्ध वैष्णव. ज्ञानेश्वरांचे आई वडील, तुकारामांचं घराणं कितीतरी पिढ्या आधीपासून भक्ती होती. हा, तर अशा कुटुंबात जन्माला देतील की बाळ जन्माला यायच्या आधीपासून आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याला कृष्णांशी तो जोडलेलं असतं आणि जन्मल्यापासून पण पुढे लगेचच ते कृष्णांशी जोडलेलं भक्तिमयच असतं आयुष्य, की ज्यामध्ये तो त्याचं उरलेलं सगळं पूर्ण करू शकेल. हा, त्यामुळे इथे काय असं नाही की तुमचं, मग ह्यावरनं एक लक्षात ठेवायचं की तुमची जी कृष्णांच्या विषयी केलेली सेवा आहे, मग आता ह्या ध्यान मार्गातनं असो ज्ञान मार्गातनं असो, ही कुठं वाया जात नाही. ही आपल्या बरोबर, बाकीचं आपल्या बरोबर काय पुढे येत नाही, पण ही भक्ती मात्र तुमची पुढे येते आणि ती जिथं आहे तिथपासनं पुढे सुरू होते, ही मोजली जाते भक्तीमध्ये तुम्ही जे काय करता ते. हा, मग त्याची घ्या पुढची. आता ना आज सगळा ध्यानयोग सांगितल्यावर कृष्ण काय सांगतायत बघा, सर्वश्रेष्ठ योगी कोण आहेत वाचा. हो माताजी. हरे कृष्ण. सर्वश्रेष्ठ योगी कोण? श्लोक 6.47. आणि सर्व योग्यांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तो सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. हरे कृष्ण. हा, बघा हा सर्वश्रेष्ठ योगी काय म्हणतायत ते, की जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, म्हणजे त्याच्या मनामध्ये नेहमी भगवंत असतात आणि भगवंतांवर त्याची दृढ श्रद्धा असते. हा, अंतःकरणात नेहमी माझे चिंतन करतो आणि सतत हृदयामध्ये भगवंतांचं स्मरण असतं. माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, ही भक्तीची व्याख्या आहे की तुम्ही भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा म्हणजे भक्ती आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्ही ती करायचा प्रयत्न करायला हवा. हा, भक्ती म्हणजे भगवंतांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, म्हणजे जोडला गेलेला असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. मग आता कोण आहेत असे, तर भगवंतांचे गोकुळ वृंदावनातले त्यांचे जे सगळे सखे, म्हणजे ती जी सगळी जण होती, ते गोपी परिवार त्यांचे सगळे होते ना, ते पूर्ण सर्वश्रेष्ठ योगी असे होते ते सगळे. आता ना मगाशी ते मनाचं आपण बघितलं, तर अशी गोष्ट आहे. एकदा ना गोपी बोलत असतात एकमेकांशी. तर एक गोपी म्हणते, ह्या ब्रह्मानी ना सृष्टी खूप छान निर्माण केली आहे. हे मनुष्य शरीर पण चांगलं निर्माण केलंय, काहीच असं त्याच्यात म्हणजे वाईट नाही, सगळं छान, किती सुंदर रचना आहे ही मनुष्य शरीर वगैरे. तर पण दुसरी गोपी म्हणते, होय पण एक जराशी चूक ब्रह्माजींकडून झालीये. तर म्हणते, आपण जेव्हा असं म्हणजे आपण आपल्या नकळत आपण डोळे मिटत असतो ना आपले, लव मात्र वेळ लागतो त्याला ना, असे डोळे आपण आपल्या नकळत मिटत असतो. अ, तर ते जेव्हा आपण पापण्या मिटतो ना अशा, तेव्हा कृष्ण आम्हाला आमच्या दृष्टी आड होतात. हं? ह्याचा अर्थ कळला का तुम्हाला, की त्या किती सर्वोच्च भक्तीच्या स्तरावर होत्या बघा, की त्यांच्या डोळ्यासमोर सतत कृष्ण असायचे आणि हे जे पापणी बंद करण्यासाठी लागणारा वेळ पण त्यांना खूप जास्त वाटत होता, की तेवढा वेळ कृष्ण आपण स्मरण करू शकत नाही. आणि आता आपण किती वेळ कृष्णांचं स्मरण करतो बघा. हं?
त्यामुळे ते गोकुळातले सगळीच नंद यशोदा काय आणि सगळीच जे होते ते भक्तीच्या अतिशय उच्च स्तरावरचे सर्वोच्च श्रेष्ठ योगी होते ते. हा, ही जी व्याख्या आहे ही सगळी त्यांना व्यवस्थित बसते. तर इथे भगवंत म्हणतात की असा जो आहे ना त्याला मी सर्वश्रेष्ठ योगी मानतो. हे भगवंतांचं मत आहे, स्पष्टपणे सांगतायत बघा ते. ओके, माताजी घ्या पुढचे slide. आणि आता ना ही आकृती शेजारची बघा. नियम कसा आहे की तुम्ही ना कर्मयोग करा, ज्ञानयोग करा, अष्टांग योग करा, कायही करा, शेवटी तुम्ही जाऊन पोचता भक्ती योगामध्ये आणि तिथनं आपला भगवंतांकडचा मार्ग सुरू होतो. ही शिडी आहे. कर्मयोग, मग त्याच्यानंतर ज्ञानयोग, मग अष्टांग योग, मग भक्ती योग. हा, मग कुठलाही कायही तुम्हाला जो आवडतो मार्ग घेतला तरी जाणार कधी ना कधीतरी भक्ती योगामध्येच आहात आणि मग कृष्णांकडे. तर आहे ना प्रभुपाद स्वामी, तुम्ही गीता वाचाल ना, वाचत असाल बरेच जण, तर वाचा अवश्य. तर प्रभुपाद स्वामींनी काही ठिकाणी म्हटलेलं आहे बघा की ज्या क्षणी तुम्हाला जीवनात भक्तीविषयी कळतंय ना त्या क्षणी भगवंतांशी जोडून घ्या. हा, स्वतःला भक्तीमध्ये जोडून घ्या भगवंतांच्या. का तर भक्तीविषयी ऐकू शकताय, बसू शकताय इथं क्लासमध्ये, त्यांच्याशी जोडून घेऊ शकताय. ह्याचा अर्थ मागच्या जन्मांमध्ये कुठे ना कुठेतरी हे टप्पे पूर्ण झालेले आहेत. त्याशिवाय म्हणजे राधाकृष्णांची कृपा असल्याशिवाय, गुरूंची कृपा असल्याशिवाय आपण भक्तीमध्ये येत नाही. त्यासाठी तुमच्या पूर्वजांची सुकृत असावी लागतात. हा, गुरूंची आणि राधाकृष्णांची कृपा असायला लागते. तर आपण आता तुम्ही आजूबाजूला बघाल खूप जण आहेत पण ती भक्तीमध्ये येत नाहीत. का तर ही सुकृत असावी लागतात. त्यामुळे नक्की मागच्या जन्मी हे टप्पे सगळे पार झाले असतील. ज्या क्षणी भक्तीविषयी कळतंय त्या क्षणी हळूहळू भक्तीमध्ये जोडून घ्या. कारण ह्या सगळ्या मार्गाने यायचं आहे ते भक्ती योगात. हा, माताजी घ्या पुढची. हा, आता ना वेगवेगळ्या युगांसाठी वेगवेगळ्या योग पद्धती आहेत. हा, ते प्रत्येक युगाची ना आयुष्य होतं. आता सत्ययुगामध्ये काय होतं आपला धर्म, तर भगवान विष्णूंचे ध्यान. आता ना कसं आहे, कलियुगात मनुष्याचं जीवन हे 100 वर्ष आहे. द्वापारमध्ये 1000, त्रेतामध्ये 10,000 आणि सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष मनुष्याचं जीवन होतं. आणि हा जो ध्यानधारणेचा टप्पा आहे ना, आपण बघितला ना ध्यानधारणा, आताच आपण अष्टांग योग बघितला, तो काही वर्षांचा मार्ग नाहीये. बराच कालावधी लागतो, हजारो वर्षाची तपश्चर्या असते ती, साधा मार्ग नाहीये. आणि कलियुगातलं हे जे आपलं शरीर आहे ना ते त्याच्यासाठी योग्य नाही. ती सत्ययुगात वाणी सत्य होती, आजूबाजूचे वनचर म्हणजे प्राणी वगैरे होते त्यांच्यामध्ये हिंसा नव्हती. ते सत्ययुग, धर्म 100% असतो तिथे. त्यामुळे ना कलियुगाचा धर्म नाहीये, तो सत्ययुगाचा धर्म आहे. भगवान श्री विष्णूंचे ध्यान. हाच स्लाइड मी तुम्हाला बघा म्हणणार होती. सगळ्यांनी जरा आपला आपला स्क्रीन झूम करा आणि हे जे वरती समाधी घेतलेले प्रभू गुरुजी दाखवलेत ना, जरा त्यांना व्यवस्थित बघा. हे असं तुमचं आसन हवं आणि हे बघा हे समाधीमध्ये आहेत. सगळ्यांनी स्क्रीन झूम करा आणि त्यांच्या शोल्डरच्या जवळ एक मोठा वाघ पण दिसतोय का बघा. आणि हे जे आसन आहे आणि ते सगळं ह्याला म्हणायचं समाधी अवस्था, की त्यांचा बाहेरच्या जगाशी काडी मात्र संबंध नाहीये. ते आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क झालेला आहे. आता ह्यामध्ये दिसत नाही तर त्यांच्या डोक्यातून एक प्रकाश आलेला दाखवलेला आहे जो वरती जोडला गेलाय, की आत्म्याचा परमात्म्याशी तादात्म्य झालेलं आहे ते. असं तर ह्याला म्हणतात की तुम्ही समाधी अवस्थेमध्ये असणं, ही असं आसन आणि असं सगळं. ह्या जगातनं तुम्हाला काहीही नको असतं. हा, मग ते झालं. बघा सगळ्यांनी. हा, मग त्याच्यानंतर त्रेतायुगाचा धर्म काय आहे, यज्ञ करणं. आता यज्ञ का, तर यज्ञ कलियुगात करायला कुणी अडवलेलं नाहीये, पण कसं आहे हे जे यज्ञ आहेत हे करण्यासाठी तुम्हाला अतिशय शुद्ध उच्चार असणारे वेदपाठी ब्राह्मण लागतात, जे आता अवेलेबल नाही आहेत. पुन्हा खूप साधन पैसा खूप लागतो, कारण अतिशय दान धर्म करावं लागतो.
आणि त्याच्यामध्ये ते गाईचं शुद्ध देशी गाईचं तूप खूप घालावं लागतं, वेगवेगळ्या समिधा घालाव्या लागतात आणि तो एकदा सुरू केला की पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही बंद करू शकत नाही. त्यामुळे हा कलियुगात एवढं परवडणारं नाहीये. एक सत्यनारायणाची पूजा वर्षातनं एक असते तरी आपण किती त्याला गोंधळतो. तर हा त्रेतायुगाचा धर्म होता की यज्ञ करणे. द्वापारचा कुठला होता? विस्तृत अशा मंदिर पूजा. ह्या पण साधारण हा यज्ञ होता ना तशाच मंदिर पूजा की सोन्या चांदीची पूजेची भांडी आणि बरेच बरेच काळ ही व्रत चालायची. हा अशा त्या दानधर्म तिथंही भरपूर असायचा. तर ही आता तुम्ही मनाला विचारा की मी मंदिरात आधी आठवड्यातनं किती वेळा जातो आणि मी मंदिरात किती वेळ थांबतो. हा आणि मग कधी आपण ह्या विस्तृत मंदिर पूजा करणार? हा माझी पुढची स्लाइड घ्या. लक्षात ठेवा हा कुठल्या धर्माचे युगाचे कुठले धर्म होते आणि कलियुगाचा कुठला धर्म आहे सांगा? भगवंतांच्या पवित्र नामाचा जप. ओके. कारण आहे ना कलियुगात भागवतम मध्ये वर्णनच आलेलं आहे. ऋषी मुनी भगवंतांना विचारतात की तुम्ही कलियुगातल्या माणसांनी तुम्हाला कुठे शोधायचं, तुमचा आसरा कुठे घ्यायचा? कारण कलियुगातल्या माणसाची बुद्धी अल्पबुद्धी आहे. हा अल्प आयुष्य आहे आणि त्यांची मन पण स्थिर नाहीये. सगळीकडे धावणारं अस्थिर मन आहे. मग कलियुगातल्या माणसांचा धर्म काय? तर भगवंतांच्या पवित्र नामाचा जप. ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त एका जपमाळेची गरज आहे. खूप काय जागा नको, बाजारात जाऊन काय वस्तू आणा वगैरे नाही. फक्त एक जागा शांतशी जरा शोधा आणि मन लावून भगवंतांचा जप करा. त्यामुळे तुम्हाला जे सत्ययुगात हजारो वर्षांच्या ध्यानधारणेने वगैरे जी भगवंतांची प्राप्ती होणार होती, तीच प्राप्ती कलियुगामध्ये नामाने होऊ शकते. भगवंत आणि भगवंतांचं नाम वेगळं नाही. त्यांच्या नामामध्ये पण त्या सगळ्या शक्ती आहेत. हा आणि आपण जप करतोय म्हणजे भगवंतांची एक प्रकारे पूजाच करत असतो. तर कलियुगाचा हा धर्मच आहे की तुम्ही भगवंतांच्या नामाचा जप करायला हवा. आता त्याची शास्त्रातली हे बघा कुठं कुठं संदर्भ दिलेले आहेत. हा पाताजी घ्या पुढचे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आम्ही सांगतोय तर नाही, शास्त्र सांगत. हा आणि आता ना इथं तुम्ही ध्यान योग, ज्ञान योग कायही करा, कर्मयोग. जायचं तर भक्ती योगामध्येच आहे. मग आता त्या उंच इमारतीच्या वरती जायला आपण जिन्याने चढणार की लिफ्टने जाणार? तर भक्ती मार्गाचा लिफ्ट घ्या आणि भगवंतांकडचा प्रवास सुरू करा. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता हे ना बघा कुठे कुठे सांगितलेलं आहे की कलियुगाचा धर्म हा हे आहे, हरिनाम जप. आणि हा जो श्लोक आहे ना हा चैतन्य महाप्रभूंविषयी आहे. आपली जी ब्रह्ममध्व धारा आहे ना त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंचा हे आहे. म्हणजे गुरु शिष्य परंपरेमध्ये आहोत आपण चैतन्य महाप्रभूंच्या. इस्कॉनची कुठली आहे सांगा? गुरु शिष्य परंपरा ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव परंपरा. हा मग 1500व्या शतकात जेव्हा असं वाटत होतं की कलियुग आत्ताच म्हणजे कलियुगाचा अंत आला की काय, एवढं भयानक परिस्थिती झाली होती सनातन धर्म आचरण करण्यासाठी, तेव्हा ना कृष्णाने स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतार घेतला आणि पूर्ण भारतभर हरिनाम संकीर्तनाचं आंदोलन उभं केलं, हरी बोल म्हणून. हा तर ह्या चैतन्य महाप्रभूंविषयीचा हा श्लोक आहे. बंगाल प्रांतामध्ये प्रकट झाले होते. ओके. चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे पार्षद. हा माताजी वाच आहे. कृष्णवर्णं त्विषा कृष्णं साङ्गोपाङ्गास्त्रपार्षदं यज्ञे संकीर्तनप्रायैर्यजन्ति सुमेधसः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कलियुगामध्ये बुद्धिमान व्यक्ती संकीर्तन करीत भगवंतांच्या त्या अवताराची पूजा करतात. जो निरंतर कृष्ण कीर्तन करीत असतात. जरी त्यांचा श्याम वर्ण नसला तरी ते स्वयं कृष्ण आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सहयोगी आणि पार्षद असतात. हरे कृष्ण. हा बघा हा भागवतमच्या 11व्या स्कंदातला 5व्या अध्याय 32वा श्लोक आहे की जिथे चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे. कलियुगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत की ज्यांच्या मुखात नित्य भगवंतांचं कृष्णांचं नाव होतं
आणि जरी त्यांचा श्याम वर्ण नव्हता, ते गौर वर्णाचे होते, तरी स्वतः भगवंत कृष्ण आहेत ते. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पार्षद, भगवंत कधी एकटे येत नाहीत, त्यांच्या लीलांमध्ये मदत करायला त्यांचे जे नित्य त्यांच्या धामातले सहचर असतात त्यांना घेऊनच येतात. ते नेहमी त्यांच्या बरोबर असतात. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता मंत्र म्हणजे काय बघा. हा तर मंत्र म्हणजे काय, तर मन आणि त्रायते, मन आणि त्र. मग मनातलं जे आहे ते त्रायते, पोचवतो कोणापर्यंत, भगवंतांपर्यंत, तो मंत्र असतो की तो. त्यामुळे आपण जप हा करायलाच हवा. आणि आहे ना, तुम्ही आता आपला मंत्र काय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे जे मंत्र आहेत ना, ह्यांना तुम्ही साधं समजू नका, हे आध्यात्मिक वाणी आहे, भौतिक वाणी नव्हे. ही ह्या मनाचे, आता आपण ह्या अध्यायामध्ये आता बघूया की ह्या मंत्रांचे किती छान परिणाम होत असतात. पण आहे ना, ती भौतिक नाही, ती आध्यात्मिक वाणी आहे, ती तुमच्या मनातल्या भावभावना भगवंतांपर्यंत पोहोचवते. हं? हा, माताजी पुढची स्लाइड. तर जप संकीर्तन हरे कृष्ण मंत्र, हा आपल्याला जप करायचा आहे कुठल्या मंत्राचा, ह्या हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, आता तुम्ही एकटे माळेवर पण जप करू शकता, किंवा असं, माताजी एक मिनिट, असं संकीर्तन पण करू शकता. बघा बघू, ते सगळे आपल्या घरात जी मंडळी आहे त्या सगळ्यांना एकत्र घ्या आणि मंदिरात किंवा घरात करा, मिळून सगळ्यांनी हरे कृष्णाचा, किंवा वगैरे जा आणि सगळ्यांनी मिळून करा हरे कृष्णाचा जप, त्याला म्हणायचं संकीर्तन. ओके, तसाही करू शकता. हा, मग त्याची पुढे चला. आता जरा शास्त्रातील संदर्भ बघूया. कुठं कुठं काय काय सांगितलंय. हा, एक मिनिट. हा, हे वाचा माताजी. हरे कृष्ण. शास्त्रातील संदर्भ, कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. नारायण संहिता. हरे कृष्ण. नारायण संहितेमध्ये बघा म्हणतायत की कलियुगात भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. ओके, हा, मग त्याची पुढची पुढे वाचा वाचा. यजुर्वेदातील कली संतरण उपनिषद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति सोडसकम नमन काली कलमासा नासनम नतः परतरोपयः सर्व वेदेषु दृश्यते. हरे कृष्ण. तर हा कली संतरण उपनिषदामध्ये सांगितलेला आहे हा आपला मंत्र. आणि हा त्याचं ट्रान्सलेशन पण असणार. वाचा माताजी. थांबा, येईल ट्रान्सलेशन. हरे कृष्ण. सर्व वैदिक साहित्यामध्ये शोध घेतल्यानंतर असे समजते की सर्व अशुद्धतांचा नाश करण्यासाठी कलियुगात हरे कृष्ण महामंत्रापेक्षा अधिक श्रेष्ठ काहीही नाही. हरे कृष्ण. तर हा तारक मंत्र आहे. ओके, कलियुगात तारण करून घेऊन जाईल आपल्याला. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हरेर्नाम केवलम कलौ नास्तेव गतिरन्यथा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या भांडणांच्या आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. हरे कृष्ण. हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे. हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या चरितामृतात आहे की हे कलियुग कसं आहे बघा, भांडण आणि दांभिकतेच आहे कलियुग. पण त्याच्यामध्ये मुक्तीचा मार्ग जरा सोपा आहे. पण मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. हा,
3दा सांगितलंय बघा की दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, म्हणजे नाहीच. हा, कलियुगाचा मार्ग एक, धर्म एकच आहे की तुम्हाला हरिनाम जप करावा लागेल. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. चैतन्य चरितामृतला हा वाचा. कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महानुगुणाः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग परं व्रजेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी अनेक दोषांनी युक्त असले तरी या युगाचा एक चांगला गुण आहे, तो असा की हरिकृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य सर्व भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. हरे कृष्ण. हा, म्हणजे बाकीच्या युगांमध्ये खूप जास्त श्रम घेऊन तुम्हाला जे मिळत होते भगवंत आणि भगवंतांचं धाम, त्याची प्राप्ती कलियुगामध्ये तुम्ही फक्त त्यांच्या म्हणजे नामाचा जप केल्याने होऊ शकतो. हा एकमेव गोष्ट ह्या कलियुगात चांगली आहे की आपण भगवंतांच्या नामस्मरणाने त्यांची प्राप्ती करू शकतो. हा, हा माताजी घ्या. हे आपले चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे सगळे पार्षद आहेत. हा, ते हा श्रीमद भागवतमचा 12व्या स्कंदातला श्लोक आहे. आता भगवद्गीता 10.25 बघा. यज्ञानां जप यज्ञोस्मी. हरे कृष्ण महामंत्रांचा जपयज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे परमपवित्र रूप आहे. हरे कृष्ण. हा, तर यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे असं कृष्ण म्हणतायत. ओके, म्हणजे कृष्ण आणि त्यांचं नाव वेगळं नाहीये, कधीच वेगळं समजायचं नाही. ओके, माताजी घ्या पुढची slide. वाचा. चैतन्य चरितामृत अंत्यलीला 20.16. नाम नाम अकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमतः स्मरण न कलाः एतादर्शी तव कृपा भगवान मामापि दुर्दैवम इदज्ञानम इहना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे परमपुरुष भगवंत, तुमचे नाम जपण्यातच सर्व जीवांचे हित आहे. तुमची तुमची कृष्ण, गोविंद अशी अनेक नावे आहेत आणि तुम्ही या नामामध्ये आपले पूर्ण सामर्थ्य दिले आहे. या पवित्र नामाचा जप करण्यासाठी कुठलेही कठोर नियम नाहीत. हरे कृष्ण. हा, हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे बघा की तुमचं नाम जपण्यातच सगळ्यांचं हित आहे. ओके, आपलं खरं हित भगवंतांचं नाम जप करण्यामध्येच आहे. आणि तुमची खूप नावं आहेत, कृष्ण, गोविंद, माधव. तर ह्या ज्या भगवंतांची विविध नावं आहेत ना, त्यांच्यामध्ये भगवंतांची पूर्ण सामर्थ्य आहे. जे भगवंतांचं सामर्थ्य आहे ते सगळं जसंच्या तसं त्यांच्या नामामध्ये आहे. ओके, आणि हे नाम घेण्यासाठी कसे कुठले कठोर असे नियम नाहीयेत. आता आपण बघूया काय करायचं जप करताना आणि काय करायचं नाही. काहीच असे कठोर असे नियम नाहीयेत. हा, माताजी पुढची स्लाइड. हा, तर आहे ना, आपला जप सुरू करण्यापूर्वी माळेवर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपले चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे हे सोबती जे आले होते त्यांना मदत करायला, ह्या पंचतत्व मंत्र म्हणतो, ह्यांना हा मंत्र म्हणायचा हा जप सुरू करण्यापूर्वी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, हा म्हणायचा. आणि मग पुढे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ती माळ पुरी झाली, दुसऱ्या माळेला चाललाय. तर पूर्ण झाल्यावर परत एकदा आपला पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि परत दुसरी माळ पण म्हणा. हा, प्रत्येक मण्यावर एक पूर्ण जप म्हणायला हवा हरे कृष्ण. का हा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायचा, तर जप करताना आपल्या हातून काही चुका वगैरे झाल्या तर आपले आचार्य आपल्याला सांभाळून घेतात. हा, आणि दुसरं तो कालखंड अत्यंत खडतर होता. हा, तो म्हणजे असं सांगितलं ना, असं वाटत होतं की कलियुगाच्या सुरुवातीलाच अंत आला की काय, एवढी भीषण अवस्था झालेली होती. तर अशा वेळेस त्यांनी अवतार घेऊन, तुम्ही त्यांची चरित्र अभ्यासाल तर पाहाल की किती त्यांना पण वैयक्तिक श्रम पडलेत हे सगळं, की त्यांनी आपल्यासाठी हे ज्ञान दिलं भगवंतांनी स्वतः अवतार घेऊन. हा, तर आपण त्यांना एक प्रणाम आधी करायला हवा. ही आपली नम्रता असते की आपण त्यांना प्रणाम करून जप सुरू करायला हवा.
ओके, त्यामुळे आधी पंचतत्व मंत्र आणि मग जप सुरू करायचा. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता वाचा माताजी, हे काय काय करायचंय. हो माताजी. हरे कृष्ण. महामंत्रांचा जप करत असताना याचे पालन करावे. 1. मंत्र ऐकता येईल इतक्या जोरात म्हणावा. 2. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करावा. 3. जप आदरपूर्वक भक्तिभावाने व एकाग्र चित्तेने करावा. 4. कोणत्याही स्थळी बसून अथवा चालताना कोणत्याही दिशेकडे तोंड करून जप करता येईल. हरे कृष्ण. हा, तर मंत्र म्हणताना ना, म्हणजे जप माळेवर आपण करतो, तर एक लक्षात ठेवायचं की मनात करायचं नाही. प्रभुपाद स्वामींचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण मनात जेवतो का, मनात आपण आंघोळ करतो का, ती प्रत्यक्षात करतो ना. एक मिनिट, हा आपण सांगूया. तर जप सुद्धा ना, आपण आता असा हळू, म्हणजे अगदी शेजाऱ्यांना त्रास होईल असा नका करू. म्हणजे जिथे बसला असेल, आपल्या तोंडाने करायचा, कानाने ऐकायचा, तोंडाने करायचा, कानाने ऐकायचा. त्यामुळे ना तुमच्या मनाची एकाग्रता होते, मन इकडे तिकडे धावत नाही. काही केवढा माहिती असं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एवढा आपल्या तोंडाने करायचा, कानाने ऐकायचा, एवढ्या आवाजात मात्र करा. ओके, की तो फिजिकली प्रत्यक्ष होऊ दे. त्याच्यानंतर प्रत्येक शब्दाचा व्यवस्थित उच्चार करा. असं पळत पळत एका मण्यावर ना कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असं नका करू. व्यवस्थित उच्चार करून करा आणि आदरपूर्वक भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने करा. त्याविषयी आपल्याला आपल्या प्रभुपाद स्वामींविषयी, राधा कृष्ण ह्यांच्याविषयी आपल्याला आदर हवा. मनात जप करताना तुम्ही कुठेही बसू शकता, जिथे तुम्हाला जमतंय. जसं बसायला जमतं तसं बसा. ओके, कोणत्याही दिशेला तोंड करून बसू शकता. आणि अगदी आता चालायला कुठं निघालाय, एकटे आहात, म्हणजे बडबड करताना नका, पण वॉकला वगैरे निघालाय तरी पण माळ हातात घेऊन मंत्र जप करू शकता. ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. महामंत्राचा जप करत असतानाच याचे पालन करावे. 1. कोणत्याही वेळी जप करता येईल. 2. तथापि पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्त मध्ये जप करणे अधिक श्रेयस्कर. 3. जप स्नानापूर्वी अथवा नंतर करता येईल. 4. जप करताना वेळ मोजणे श्रेयस्कर. 5. शक्यतोवर 108 मणी असलेल्या तुळशी माळेद्वारे जप करणे. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, तुम्हाला जप दिवसाच्या कुठल्याही वेळी तुम्ही करू शकता, जी तुम्हाला वेळ रिकामी आहे, सोपी पडते. पण प्रभुपाद स्वामींचं म्हणणं काय, शक्यतो पहाटेच्या वेळेस करावा. का करावा? ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30 नंतर. तर का माहितीये, पहाटेची ही जी वेळ असते ना, तेव्हा एकाग्रता असते, वातावरणात शांतता असते, मग धावपळ सुरू होते. त्यामुळे आपला जप खूप व्यवस्थित आणि पटकन होतो, व्यवस्थित असा. म्हणून शक्यतो लवकर करावा. पण तुम्हाला ज्या वेळेला जमतो तेव्हा तुम्ही करू शकता, त्याला काही नियम असा नाहीये. मग त्याच्यानंतर आंघोळीच्या आधी केला तरी चालेल, आंघोळी नंतर केला तरी चालेल. जप करताना तो शक्यतो माळेवर मोजून करा. त्यामुळे आपल्याला शिस्तबद्ध जप होतो, की आपल्याला कळतो आपण किती केला. आणि प्रभुपाद स्वामींचं म्हणणं आहे, की प्रत्येकाने 16 माळा जप करावा. पण तुम्ही एका माळेपासून तरी सुरू करा. पण रोज करा आणि हळूहळू 2, 4 अशा वाढवा. हां. ओके, माताजी पुढची स्लाइड द्या. साधारण आहे ना, 7 ते 8 मिनिटं आपण व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर एका जपाला लागतो, एका माळेला लागतो. हां. तर आपण प्रयत्न करून बघा. अगदी थोडासा वेळ लागतो अवश्य प्रत्येकाने, आणि माळ काय आपल्या घरात असतेच. प्रत्येकाने जप करायचा प्रयत्न करा. ते कलियुगाचा धर्म आहे तो. हं. हां, माताजी वाचा. हो माताजी. हरे कृष्ण. महामंत्रांचा जप करताना हे करू नये. 1. महामंत्राच्या काही शब्दांचा जप करू नये. 2. माळेतील कृष्णमणीवर जप करू नये. 3. पुस्तक, मोबाईल, फोन किंवा वर्तमानपत्र वाचताना किंवा टीव्ही पाहताना जप करू नये. हरे कृष्ण. हा, मगाशी म्हटलं तसं एका मण्यावर व्यवस्थित आपला पूर्ण महामंत्र म्हणा. हा, तुटक अर्धवट काय करू नका, नाहीतर एका मण्यावर हरे, दुसऱ्यावर कृष्ण, पुन्हा तिसऱ्यावर हरे असं नाहीये. एका मण्यावर पूर्ण आपला जप म्हणायचा आहे.
ओके. मग त्याच्यानंतर तो जो मधला असतो ना जपमाळेचा मधला मणी, त्याला कृष्णमणी किंवा मेरुमणी मणी म्हणतात. तो कृष्ण असतो स्वतः असं मानतात. मग त्याला सोडायचं आणि त्याच्या पुढच्या मण्याला एक धरायचं. तिथपासनं म्हणजे त्याच्या आधी पंचतत्व मंत्र म्हणा. मग 1 नंबरपासनं सुरू करा, 108 पर्यंत जा. दुसरी माळा करणार असाल, तर जो एक उलट करायची आणि 108वा मणी जो असतो ना तुमचा, त्यालाच पहिल्या नंबरचा धरायचा, परत पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि सुरू करायचं. त्याला ओलांडा नाही घालायचा. ते कृष्ण स्वतः आहेत. त्यांना ओलांडा नाही करायचा. त्यांना नमस्कार करून तिथून मागे वळायचं हां. आणि मोबाईल बघत, भाज्या नीट करत, टीव्ही बघत, पेपर वाचत, पुस्तकं वाचत जप नाही करायचा. जप म्हणून जप करायचा आहे एकाग्रतेने. ओके. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. हे ना जप करण्याचे फायदे बघा तुम्ही. खूप अद्भुत असे म्हणजे तुम्ही मंदिरांमध्ये जाल, भक्तांचा संग कराल, तर तुम्हाला कळेल किती अनुभव आलेले आहेत सगळ्यांना. आणि हे कोण दुसरं तुमच्यासाठी करणार नाही. तुम्ही स्वतःच जप करा आणि त्याचे आनंद बघा, त्याचे परिणाम हां. मी म्हटलं ना ही आध्यात्मिक वाणी आहे, ती भौतिक वाणी नव्हे. ओके, वाचा माताजी. हो माताजी. हरे कृष्ण. जप करण्याचे फायदे: 1. वाईट सवयी व्यसनापासून मुक्ती. 2. कर्मफलांपासून मुक्ती. 3. चिंता व तणावापासून मुक्ती. 4. मनःशांती. 5. खरा निर्मल आनंद. आणि 6. आत्मज्ञान. हरे कृष्ण. हं. तुमच्यामध्ये काही वाईट सवयी असतील ना, की मी पटकन चिडतो, उलट बोलतो, व्यसनं आहेत, तर तुम्ही पहा जसा जप कराल ना, कधी कळणार पण नाही ह्या वाईट सवयी आपल्याला सोडून गेल्या. आणि थोडे स्क्रीन झूम करून बघा त्या भक्तांच्या चेहऱ्यावरचे आनंद. आपल्याला तर तुम्ही आषाढमध्ये आपली वारी जाते. त्या भक्त म्हणजे त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघत चला, की पाऊस, उन्हात चालत असतात, तरी सुद्धा आनंद किती असतो हं. तर अद्भुत आनंद मिळतो. चिंता आणि तणावापासून मुक्ती मिळते आणि मुख्य म्हणजे ना मनःशांती, आपली एकाग्रता फार वाढते हं. तुम्ही बघा, की तुम्ही जप कराल ना, तर तुम्ही जे काय करताय जीवनाच्या ज्या क्षेत्रात असाल, त्याच्यामध्ये तुमची एकाग्रता वाढते, फोकस राहता तुम्ही आणि तुमचं काम खूप छान होईल. तुम्ही स्टुडंट असाल, कायही असा बघा तुम्ही. कर्मफलांपासून मुक्ती म्हणजे ना, काय माहिती किती युगानुयुगांचा आपला हा प्रवास सुरू आहे. आत्मा किती वर्षांपासून प्रवासात आहे. तर ना किती जन्मांपासून सॉरी. तर ही जी कर्मफळं असतात ना साठलेली, आपली बंधनं म्हणतो ना आपल्याला ती लागलेली असतात. तर जसं तुम्ही नाम घेत जाता, तसे ह्या कर्मबंधनांपासून आपल्याला मुक्ती मिळते. ही जी साठलेली आहेत ना त्या. खरा निर्मळ आनंद आहे. आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय? तर आपल्याला भगवंतांशी आपण जोडलो जातो. हं. आत्म्याचा खरा आनंद आहे. का एवढा आनंद येतो आपल्या चेहऱ्यावर? कारण हा आत्म्याचा आनंद आहे. आत्मा वाट बघत असतो, की हे मनुष्य शरीर आपण अशासाठी कधीतरी वापरू. ओके. हां, माताजी पुढची स्लाईड घ्या. आता ना जरा जप करणाऱ्यांचे अनुभव ऐकूया आपण. वाचा माताजी. संजना तुम्ही वाचत चला आता पुढचं हो, हां. हो माताजी. हो माताजी. ऐका सगळ्यांनी काय हे अनुभव आहेत जरा आपल्याला उत्साह पण येतो दुसऱ्यांचे अनुभव ऐकल्यावर. ओके. हो. हां, वाचा. हरे कृष्ण. महामंत्रांचा जप सुरू केल्यापासून सर्व काही अनुकूल असे घडायला लागले. जीन क्लॉड हेलीचे सर्वात तरुण दिग्दर्शक फ्रान्स. हरे कृष्णा मंत्र जपामुळे मी आयुष्यातील चढ उतार सहजपणे आत्मविश्वासाने व मनःशांतीने पार करू शकलो. अल्फ्रेड ब्रश, मालक फोर्ड मोटर्स. हां, पुढची स्लाईड हां, नाही तिथे एक आहे का? बरं. हो. ही खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. जॉर्ज हॅरिसन. हां. मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्ण अ, मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायी काहीही मिळाले नाही. एन डी देसाई, अग्रगण्य भारतीय उद्योगपती. हरे कृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढ-उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह सामना करण्यास मदत झाली. ऋषिकेश मफतलाल, सीईओ मफतलाल फॅब्रिक्स. जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली. त्यामुळे माझी गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अॅन शॉफर्स, डच मॉडेल. तिच्यामध्ये फरक बघा हां, आधी कशी होती आणि नंतर कशी झाली आहे बघा. हां, घ्या माताजी पुढे.
हरे कृष्णाचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होतो. विकी ओव्हर्टन, अग्रगण्य युरोपियन मॉडेल. भक्तांचा संग केल्यामुळे आणि महामंत्रांचा जप केल्यामुळे माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झाला. ब्रूस क्लिन्सबर्ग, सैन्य अधिकारी. महामंत्राच्या जपामुळे तणाव आणि नैराश्य अनेक पटीने कमी होते आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. डेव्हिड वुल्फ, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी, महामंत्रांच्या जपामुळे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणारे संशोधक. हा पुढे घ्या माताजी. जेव्हा मी चिंताग्रस्त असते तेव्हा जप करून मला खूप शांत वाटते आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी डगमगत नाही. श्रीमती सॅली रॅले, व्यवसायी. हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने आणि कृष्ण भावनेवर आधारित पुस्तके वाचल्याने मला खूप शांती मिळाली आहे. रमेश लाल, टोरंटो, हेल्स्पा. जप करा आणि आनंदित राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आपण काय काय बघितलं बघा या अध्यायामध्ये. अष्टांग योगाविषयी बघितलं. लक्षात ठेवा, लिहून ठेवा सगळ्यांनी की अष्टांग योगामध्ये 8ही अंगांनी तुम्ही हा योग पूर्ण करायचा आहे. त्यातले टप्पे काढायचे नाहीत. त्याचं नावच अष्टांग योग आहे. हा, मग ते टप्पे कुठले ते बघितलं. योग म्हणजे काय? भगवंतांशी जोडलं जाणं, दुसऱ्या कोणाशी नाही, भगवंतांशी जोडलं जातं, त्याला योग म्हणतात. ओके. मग मनावर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे ह्या योग मार्गासाठी. मग अर्जुनाने सांगितलं बाबा मला तर काय हे शक्य नाही. मग कृष्ण म्हणाले असं कसं अशक्य गोष्ट मी तुला का सांगेन. तू तुझ्या म्हणजे वैराग्य आणि अभ्यास ह्या 2 गोष्टीमुळे तू ते तुझ्या मनावर तुझा ताबा येऊ शकतो. ओके. मग त्याच्यानंतर कृष्ण विचारतो मन आपला शत्रू की मित्र. तर आपण बघितलं आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर मन आपला सगळ्यात जवळचा मित्र आहे. आणि ते आपल्याला ना खरं तर भक्तीमध्ये काय की आपल्याला कृष्णांच्या स्मरणात ठेवायला हवं त्याने. मग त्याच्यानंतर अयशस्वी योगींचं बघितलं. आणि सर्वोच्च योगी कोण आहे तेही कृष्णांनी सांगितलं. ज्याच्यामध्ये आपण गोकुळातल्या लोकांचं उदाहरण बघितलं. तर झालाय आपला आजचा अध्याय. तुम्ही जॉब करा, आनंदी राहा. माताजी ना तुम्हाला ग्रुपवर एक व्हिडिओ पाठवतील. तो पहा की ज्यामध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे जॉब कसा करायचा. रेश्मा माताजी तो व्हिडिओ पाठवा. हा, सगळ्यांनी अवश्य पहा आणि प्रयत्न करा तुम्ही जॉब करा. ओके. तर जप करा, आनंदी राहा. ओके माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर चालेल. तुम्हाला काय